कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. प्रथमेश, तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे की नाही? 10-15 दिवसांसाठी तिला फिरायला घेऊन गेलेलास, तू इतक्या लवकर आला असते? ताराने त्याला जाब विचारतच कायाला चिडवलं. सकाळी सर्वच एकत्र ब्रेकफास्ट करायला बसले होते. कमी होती ती फक्त पिया आणि कुणालची. त्या लवबर्ड्सना त्यांचा वेळ घेऊन देत हे त्यांची मस्ती करत होते. हो ना, काय वहिनी, मी असतो ना तर अजिबात आलो नसतो. कार्तिकने मागून री ओढली तसं प्रथमेशने नकारार्थी मान हलवत एक तिरपा कटाक्ष कायाकडे टाकला. ती गालात हसतच त्यांचं प्रथमेशला चिडवणं एन्जॉय करत होती. काया वहिनी, तू सुद्धा याला काहीच बोलली नाहीस? केतनने अगदी नाटकी आवाजात विचारलं. एक सुरू झाला तसं सर्व सुरू झालेले. काय लावलं आहे तुम्ही? नाश्ता करून देत त्याला उगाच त्रास देताय. सुकन्याताई सर्वांना ओरडल्या तसं प्रथमेशने त्यांच्या बरेला मिठी मारतच आपण किती बिचारे आहोत हे दाखवलं. वहिनी असू द्यात, खूप दिवसांनी निवांत आहेत ते, गणेश काकांनी हसतच सांगितलं तसं त्याच्या बाजूला असलेल्या केतनने त्याला घट्ट मिठी मारली. अरे तुम्ही तिला काय विचारात? मला विचारा. मला माझं दुःख डोळ्यात न आलेलं पाणी पुसत प्रथमेशने पुन्हा सुकन्याताईंना मिठी मारली. ही जिची तुम्ही इतकी काळजी करता, जिच्यासाठी मला इतकं बोलता, ती माझी बायको आहेच कुठे? तुम्ही उगाच नाटकी रडत सुकन्याताईंना मिठी मारत न आलेला हुंदका आवरण्याचं नाटक केलं. सर्वच त्यांची नाटकं बघत फक्त हसू अडवत होते, तर काया कपाळावर आट्या घेऊनच तो आता काय बोलणार त्याची वाट बघत होती. ती काही उलटसुलट बोलला तर या सर्वांची गाडी तिच्यावर घसरणार होती हे नक्की होतं. फक्त विचारानेच उगाच मनात धडधड वाढलेली. ही काया माझी बायको नाहीच. ही तर फक्त आणि फक्त त्याने एक मोठा पॉज घेत तेव्हा सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे एकवटलं होतं. ही तर फक्त तुमची वहिनी आहे. हिचं माझ्यावर प्रेमच नाही. माझी काळजीच नाही. हिला तर फक्त तुमचीच काळजी आहे. तुमच्यावरच हिचं प्रेम आहे. माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. रडतच तो बोलला आणि शेवटच्या शब्दांच्या ओळी छातीजवळ दोन्ही हात घेऊन जात दोन बोटं एकमेकांना जुळवून उगाच नाटकी करत हात मागे झटकले आणि पुन्हा सुकन्याताईंना मिठी मारली. माझी तर फक्त मॉमच आहे. बाकी कुणी माझ्यावर प्रेम करत नाही. रडतच नाटकी चालू होती. त्याची एकदा सर्वांकडे बघत होता तर एकदा कायाकडे मिश्किल नजरेने बघत होता. ती हाताची मूठ दाखवूनच त्याला मारण्याचा इशारा करत होती. बघा, आता सुद्धा बघा कशी मला मारायला येते. लहान मुलासारख्या तिच्याकडे एका हातानेच इशारा करत केला तसं सर्वच कायाकडे बघू लागले. ती दात ओठ खात त्याच्याकडे बघण्याशिवाय काही करू सुद्धा शकत नव्हती. बाकीचे फक्त गालात हसू दडवतच होते. उगाच मोठ्याने हसून मज्जा घालवायची नव्हती. काय ग, माझ्या मुलाला मारतेस? थांब, तुझं तर उन्हातच घर बांधते आता. सर्व शांत झालं तसं सुकन्याताई बोलल्या आणि शांत झालेले पुन्हा हसायला लागले. माझ्याशी बोलू नकोस. रूममध्ये आल्यावर प्रथमेशने कायाला मिठीत घेतलं तसं तिने त्याला लगेच लांब ढकलून देत गाल फुलवले. तिचे गाल ओढतच त्याने तिच्या गालाचा चावा घेतला. यम्मी. तिच्या रागात अजूनच भर घालत तो बोलला. जा ना, मी तुझ्यावर प्रेम नाही करत ना, मारते ना. आता का आलास? जा. उगाच त्याला धक्का देत ती काहीच चिडूनच बोलली. नाहीच प्रेम करत. पुन्हा त्याने बारीक चेहरा केला. हो का, ठीक आहे. मला लास्ट टाईम कधी किस केलेलं ते तरी आठवतंय का? त्याने अगदी गंभीर चेहरा करतच विचारलं. हो आठवतंय ना. काल रात्री कमरेवर हात ठेवूनच ती उभी होती. चेहऱ्यावर खोटा राग होता. काल रात्री त्याला किती वेळ झाला माहीत आहे? उगाच ओव्हर ॲक्टिंग करत त्याने तिला जवळ घेतलं. जा तू, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो जरासुद्धा हलला नव्हता. नको बोलूस, त्याने तिला सांगितलं आणि ती पुढे काही बोलणार त्याआधीच तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी कैद केलं. कुणाल, मला आता पुन्हा तयार व्हावं लागेल. त्याला लांब करतच ती काहीसं चिडून बोलली. तू अशी तयार होऊन माझ्यासमोर आल्यावर मी अजून काय करावं ही तुझी अपेक्षा आहे? हाताची घडी घालूनच त्याने तिला विचारलं तसं तिने एक सुस्कारा सोडला होता. आज आपण कुठे जातोय? लिपस्टिक नीट करतच तिने पुन्हा विचारलं. इतके तयार होऊन ऑफिसला ती जात नव्हती, त्यामुळे कपाळावर किंचित आठ्या आलेल्या होत्या. आजसुद्धा कुठे फिरायला घेऊन जातोय की काय असंच तिला वाटत होतं. रेड कॉम्बिनेशन असलेला ऑफ व्हाईट
रंगाचा चुडीदार ड्रेस, मोकळे सोडलेले केस, रेड लिपस्टिक, कानात लाईटवेट झुमके, एका हातात घड्याळ तर एका हातात कडा घालून ती तयार झालेली. नाही, त्यानेच तिला तयार केलेलं. साईट व्हिजिटसाठी त्याने त्याचा ब्लेझर नीट करतच सांगितलं. साईट व्हिजिटसाठी असं? तिने पुन्हा एकदा स्वतःच्या ड्रेसकडे बघत विचारलं. त्याने हुंकारा देतच तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. ती कपाळावर आठ्या घेऊनच तिच्याकडे बघत होती. कपाळावर आठ्या घेऊनच तो विचार मग्न बसला होता. प्रथमेश, काय झाले? सॉरी म्हणजे ते काल कुणाल दादाला कसं समजलं ते मला सुद्धा कळत नाही. विराज, अरे डोंट बी सॉरी. तू तुझं काम चोख केलेलंस ना? दादालाच जरा जास्त लक्ष बारीक होतं. विचारात हरवल्यासारखं तो बोलू लागला. विराज, दादाचं लक्ष इतकं चोख असताना हे सर्व कसं घडून येतं? म्हणजे काहीतरी गडबड आहे बघ नक्कीच. काहीसं गूढ विचारात हरवतच प्रथमेश बोलला. मला सुद्धा तेच वाटतंय. असं कसं सर्वच समजतं? विराजने सुद्धा प्रथमेशच्या होकारात होकार दिला. विराज, मला नाही माहिती मी किती चुकतोय ते. पण चूक तर चूक. यावेळी मी ती चूक नाही करणार. त्याच्या आवाजात खंत होती, नाराजी होती, पण तरीही कर्तव्य करण्याची जिद्द होती. म्हणजे तू नक्की कशाबद्दल बोलतोयस? मी समजलं नाही. आपण बाहेर शोधतोय, पण कुंपणच शेत खात असेल तर तू कोणाबद्दल बोलतोयस? विराजच्या कपाळावर आठ्या गडद झाल्या होत्या. तेच कोणते शोधायचं आहे. सुरुवात घरातून. प्रथमेश बोलला तसं समोर बसलेल्या विराजचे डोळे आता मोठे झाले होते. प्रथमेश, तू हे काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? कुणाल दादाला समजलं तर तो तुला सोडणार नाही. विराज घाईतच बोलला. माहीत आहे, पण यावेळी मला हा असा विचार सुद्धा करायला लागेल. मुद्दाम कोणीतरी करत असेल असं नाही बोलत, पण नकळत जर होत असेल तर, आणि हे जे कोणी करतंय त्याला माहिती सुद्धा नसेल तर. प्रथमेशची नजर शून्यात हरवली होती. वानर सेनेने संशय घेत होता तो. त्याच्या कुटुंबावर त्यामुळे वेदना होत होत्या. आवाजात होणारा कंप तो कसा अडवत होता ते त्याचं त्याला माहीतच होतं. तू जे बोलतोयस ते तसलं काही होत असेल असं मला वाटत नाही. प्रथमेशपेक्षा विराज जास्त ठाम होता. विराज, माहिती काढ. अगदी माझी सुद्धा. माझ्याकडून ही सर्व इन्फो कुठे जात नाही ना हे सुद्धा चेक कर. प्रथमेश बोलला तसं विराज जास्तच हादरला होता. हे तू काय बोलतोयस? तुझ्याकडून माहिती कोणाला कळते आणि तुला कळत नाही? विराजचं लक्ष प्रथमेशच्या हातात असलेल्या फोनकडे असलं तरी आवाजात अविश्वास मात्र होता. बघतो कुणाल दादाचं. पुढे जास्त काही न बोलता विराज त्याचं ऐकायला तयार झाला. पण तरीही त्याला प्रश्न होताच त्याचाही. टेबलावर डोकं टेकवतच प्रथमेश बोलला तेव्हा त्याच्या आवाजात इतकी उदासी होती की विराजने तिकडून शांतपणे जाणंच योग्य समजलं होतं. उठ लवकर चल. काहीच चिडतच त्याने तिला आवाज दिला होता, पण तिच्याकडून काहीच रिॲक्शन नव्हती. तसं त्याला जास्तच राग आला होता. तू अशी नाही जाऊ शकत, समजलं ना? नाही जाऊ शकत तू अशीच. तुला अजून कुणाला तडपताना बघायचं आहे. त्याच्या कुटुंबाला मी कसं रडवतो ते बघायचं आहे. चल पटकन उठ. तिचे दोन्ही गाल दोन बोटात घट्ट आवळत तो दात ओठ खाऊनच बोलत होता, पण ती निश्चितच पडली होती. अगदी निश्चित. बघ ना काय बसलाय. उठवा तिला. ए मीनाक्षी, श्वास घे, नाहीतर बघच मी काय करतो. बोलतच त्याने त्याच्या हातात असलेली सिगारेट तिच्या हातावर टेकवली, तरी ती तशीच निश्चित पडली होती. गेले कितीतरी महिने ती तशीच पडून होती, पण तेव्हा तिचे श्वास चालू होते. त्याच्या वागण्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या डोळ्यातून येणारं पाणी त्याला सुकावून जात होतं. तिच्या डोळ्यातून येणारे ते पाणी म्हणजे तिच्या शरीराला नाही तर मनाला वेदना जाणीव त्याला सतत व्हायची. पण आता ते थांबले होते तिचे श्वास आणि थांबलं होतं तिच्या डोळ्यातून येणारं पाणी अगदी कायमचंच. बॉस, ती मेलीये, एकाने खूपच धाडस करून पुढे सांगितलं. तसं आधीच चिडलेला तो अजूनच चवताळून उठला. त्याला सुद्धा माहिती होतं, पण त्याला ते स्वीकारायचं नव्हतं. त्रागा होत होता त्याचा, कारण आता कितीही काही केलं तरी त्याचा बदला पूर्णच राहणार होता. गप्प बसायचं. जास्त बोललास ना तर ही सर्व तुझ्या डोक्यात खाली करेन. हातातली सिगार त्याच्यावर भिरकावतच तो ओरडला. समोरचा माणूस एक पाऊल मागे झाला म्हणून नाही तर त्याच्या चेहऱ्यावर एखादं निशाण कायमच
राहणार होतं. खिशात असलेली गन काढून निशाणा त्या माणसावर रोखला होता. सॉरी बॉस, काहीसं अडखळतच, काहीसं घाबरतच तो बोलला. आता समोर बघण्याची हिंमत त्या माणसामध्ये नव्हतीच. डॉक्टर कुठे मेला ते बघ, इथे फुकटचा पोसायला नाही आणलं. आ आ जा आण त्याला. गनचा निशाणा अजिबात न हलवता तो बोलत होता. हो बॉस. अजिबात हिंमत होत नव्हती समोर बघण्याची की त्याच्यासोबत काही बोलण्याची. ऑर्डर आली तसं तो पटकन रूमच्या बाजूला रूममध्ये असलेल्या डॉक्टरांना बोलवायला गेला, जे आधीच भीतीने थरथरत होते आणि म्हणूनच बाहेर त्याच्यासमोर येत नव्हते. तुम्ही दोघे असताना ही मेलीच कशी? त्या दोघांच्या समोर उभं राहून डॉक्टर आणि त्यांचा असिस्टंट थरथरत होते. त्या आज सकाळपासूनच रिस्पॉन्स करत नव्हत्या. असिस्टंटने खूप हिंमत करून सांगितलं. अशी कशी रिस्पॉन्स करत नव्हती? तुला सांगितलं होतं ना, हिला काहीही होता कामा नये. असं असताना ती मेलीच कशी? गन त्या डॉक्टरच्या डोक्याला लावतच त्याने विचारलं. आम्ही प्रयत्न केला, पण सकाळपासून त्या काहीच रिस्पॉन्स देत नव्हत्या. तिकडे असलेल्या सिनियर डॉक्टरने काहीसं घाबरतच विचारलं. रिस्पॉन्स देत नव्हत्या म्हणजे? असं कसं देत नव्हत्या? तुम्हाला इथे कशासाठी आणलं आहे? तुम्ही ट्रीटमेंट करायची होती. शेवटचं सांगतोय, तर ती जिवंत झाली नाही तर तुम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही. त्याने गन त्या सिनियर डॉक्टरच्या कपाळावर लावतच कडक आवाजात सांगितलं. ते दोन्ही डॉक्टर एकमेकांकडे बघून आवंढा गिळत होते. तिला मरून तास झाला होता आणि असं असताना हा सांगत होता तिला जिवंत करायचं. कसं शक्य होतं? दादा, थोडं बोलायचं होतं. केबिनमध्ये जात प्रथमेशने विचारलं. एनिथिंग सिरियस? प्रथमेशची ओकारार्थी हललेली मान बघून कुणालच्या कपाळावर आठ्यास पडलेल्या होत्या. आपले फोन हॅक होत आहेत, प्रथमेशने गंभीरपणे अगदी स्थिर चेहरा ठेवून सांगितलं. तेव्हा कुणाल अविश्वासाने समोर बसलेल्या प्रथमेशकडे बघत होता. तुला कसं समजलं? कुणालचा आवाज गंभीर झाला होता. त्याची सिक्युरिटी कडक होती, अगदी प्रत्येक बाबतीत. असं असताना इतकी मोठी बाब त्याच्या नजरेतून सुटणं म्हणजे त्याच्यासाठी खूपच मोठा धक्का होता. विराज, 55. कुणालने स्वतःशी डोळे बंद करून घेतले. विराज म्हणजे एक अनाथ मुलगा. पूर्ण वानरसेना लहानपणापासूनच आश्रमात खेळायला जायची. तेव्हा प्रथमेशची आणि विराजची मैत्री झालेली. मुळातच हुशार असलेल्या विराजने स्वतःच्या हिमतीवर नेहमीच स्कॉलरशिप मिळवली होती आणि परिणामी मोहिते कुटुंबाकडून मिळत असलेल्या स्कॉलरशिपवर त्याला नेहमी चांगलं शिक्षणसुद्धा मिळालेलं होतं. कम्प्युटरची आवड त्याला आधीपासूनच होती आणि त्याला प्रोत्साहन प्रथमेशने दिलं होतं. गरजूला योग्य मदत करायची ही आजींची शिकवण आणि त्याच्यावर लहानग्या प्रथमेशची मदत म्हणजे रोज स्वतः त्याला थोडा वेळ घरी घेऊन जायचा आणि त्याचा कम्प्युटर वापरायला द्यायचा. हे शक्य नसेल तेव्हा रोज आश्रमात असलेला कम्प्युटर वापरण्याची प्रथमेश परमिशन मिळवून द्यायचा. विराज जसजसा मोठा झाला होता त्याची आवड त्याच्या कामात कवरट झाली होती. आश्रमातून बाहेर पडल्यावर सुद्धा त्याने कुणाला रिक्वेस्ट करून हॅकिंग शिकवली होती. कॉलेज करून नुकताच ऑफिसमध्ये शिकायला जात असलेल्या कुणालने कोणाच्याही नकळत त्याच्या कमाईतून त्याला मदत केलेली होती आणि आता तोच विराज त्यांच्या हॅकिंग स्किलने पोलिसांना मदत करत होता. प्रोफेशनल हॅकर असला तरी त्याच्याबद्दल कोणालाच काहीच माहिती नव्हती. प्रथमेशने त्याची साथ कधीच सोडली नव्हती. विराज त्याच्या लाईफमध्ये सेट असला तरी प्रथमेशसोबत त्याचं अधूनमधून बोलणं हे नेहमीच असायचं. प्रथमेशसाठी ती मैत्री असली तरी विराजसाठी ती फक्त मैत्री नव्हती, तर मोहिते कुटुंबाने त्याच्यासाठी केलेल्या ती उपकारांची जाण होती. वागण्या बोलण्यात मैत्रीच असली तरी मोहिते कुटुंबात आदर, आपुलकी सर्वच काही होतं आणि म्हणूनच प्रथमेशच्या एकदा सांगण्यावरून विराज त्याला नेहमीच मदत करायला तयार असायचा. आश्रम सोडल्यानंतर मोहित्यांच्या घरी तो कधीच गेला नसलं तरी मोहिते कुटुंबाची एकता त्याला सुद्धा माहिती होती आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास सुद्धा होता. त्याला बोलावून घे, कुणालने शांतपणे सगळं काही इथे प्रथमेशला सांगितलं. तो बाहेर थांबला होता. प्रथमेशने गालात हसतच सांगितलं. कुणालबद्दल एक आदरयुक्त वचक नेहमीच विराजच्या मनामध्ये कायम होती. बोलव, सुस्कारा सोडतच त्याने सांगितलं. आपल्या जवळच्या, आपल्या माहितीतल्या लोकांकडून इतका परकेपणा त्याला कधीच आवडलेला नव्हता. कोण हॅक करतंय? समोर येऊन उभ्या असलेल्या विराजला बघून कुणालने स्पष्टपणेच डायरेक्ट विषयालाच हात घातला. विराज बस. प्रथमेशच्या सांगण्यावरून विराजने मानेनेच नकार दिला. तसं कुणालने नकारार्थी मान हलवतच हाताने बसण्याचा त्याला इशारा केला होता. तू बाहेर सुद्धा असंच वागतोस का? कुणालने कपाळावर आठ्या पाडतच त्याला स्पष्टपणे विचारलं.
अजिबात नाही. ही स्पेशल ट्रीटमेंट तुलाच नाही. सध्या हा सुद्धा मोठा साहेब झाला आहे. स्वतःची IT फर्म काढली आहे याने. प्रथमेशने हसतच काहीसं चिडवतच सांगितलं. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. कुणालने हात पुढे केला तसं काहीसं थरथरतच त्याने त्याचा हात कुणालच्या हातामध्ये दिला. हे असं सांभाळतोस का तू तुझं ऑफिस? कुणालने पुन्हा चिडवलं. नाही, पण तुमच्यासमोर अजून ताटमानेने बसावं इतका सुद्धा मी मोठा नाही झालेलो. विराजनं काहीसं बिचकतच सांगितलं. तसं तर मला नाही वाटत मी किंवा मोहिते कुटुंबांनी तुझ्यासाठी काही विशेष केलं आहे. जे काही केलं ते खूप नॉर्मल आहे. पण तुला हे उपकार वाटतात तर एक कर. जे कोणी आहे त्याला पकडायला मदत कर. कुणाल मागे टेकून बोलला. त्याची नजर विराजवर स्थिरावली होती. तुम्ही सांगितलं नसतं तरी केली असती मी मदत. जर मला आधी माहिती असतं असलं काही चालू आहे तर इतक्यात आपण हे कोण करतोय त्याला पकडलं सुद्धा असतं किंवा निदान त्यांच्या जवळपास तरी पोहोचलो असतो. विराजने लगेच सांगितलं. कुणालला आपली काही मदत होईल हेच त्याच्यासाठी फार मोठं होतं. आता हे सर्व कोण करतोय? कुणालने विषय बदलतच विचारलं. सर, अजून तरी ते शोधू शकलो नाही. त्यासाठी स्वारी. पण प्रत्येक वेळी IP ॲड्रेस आणि लोकेशन वेगळं दाखवतात. IP ॲड्रेस एका देशातला आणि ॲड्रेस दुसऱ्या देशातला असं असतं. जे कोणी करतंय तो एकदम प्रोफेशनल आहे. स्किल हॅकर आहे. अगदी मोजक्या हॅकर्स. त्यामुळे हे जे कोणी ती व्यक्ती साधी नाहीये हे नक्कीच. सर्व सांगितल्यावरच विराज शांत झाला होता. असं असताना तू त्याला कसं पकडशील? कुणालच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. लवकरच तुमचे फोन कुठे ट्रेस होतात ते मला समजेल. त्यानंतर मी सविस्तर सांगेन. आता नाही. विराजने गूढ हसतच सांगितलं. आता आम्ही आमचा फोन वापरायचा आहे की नाही? हो, वापरू शकतात. यापुढे तुमचं बोलणं कोणीही ऐकू शकणार नाही. विराजने सांगितलं असलं तरी कुणाल त्याच्या विचारात पुन्हा एकदा हरवला होता. तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर कथा आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा एन्जॉय करा. भेटूयात उद्या.